सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आता कामावरनं घरी जाणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे घाटकोपर स्टेशनवरनं कामावरून घरी परतणाऱ्यांची आता स्टेशनवर तोबा गर्दी झालेली आहे। संध्याकाळी 6 वाजल्यापासून घाटकोपर ते जागृतीनगर मेट्रो सेवा ही बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई मेट्रो प्रशासनाने घेतलेला आहे। पंतप्रधानांच्या रोड शो दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो सेवा बंद ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे जागृतीनगर ते वर्सोवा आणि वर्सोव्याहून जागृतीनगरपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे। अखेरची मेट्रो घाटकोपर स्टेशनवर आली आणि या मेट्रोला प्रचंड गर्दी देखील होती। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत बढे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, मेट्रोसाठी म्हणून घाटकोपर रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाल्याचं दिसतंय। प्रशांत, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, खरं तर ही वेळ जी आहे ती चाकरमान्यांची आता घरी परतण्याची वेळ आहे। त्यातच मेट्रो बंद करण्यात आलेली आहे। घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरामध्ये देखील वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे। अशा स्थितीमध्ये एकमेव पर्याय म्हणजे या ठिकाणावरून रेल्वेने जी माणसं आहेत ती पुढे जाऊ शकतात। त्यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकाकडे येणारी प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला या फ्लायओव्हरवर, फुटओव्हर ब्रिजवर पाहायला मिळते आणि या ठिकाणी एकतर खरं तर प्रशासनाने व्यवस्था करून ठेवणं गरजेचं आहे। इथली गर्दी कमी करण्यासाठी, नियंत्रणासाठी पोलीस लावणं गरजेचं आहे। मात्र ते इथे दिसत नसल्यामुळे ही गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आहे। एकूणच आता पुढील काही तास पंतप्रधान ज्यावेळेस इथे दाखल होतील तोपर्यंत हा रस्ते मार्ग तर बंद राहणार आहे, मेट्रो मार्ग देखील बंद असणार आहे। त्यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळू शकते। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।